नागपुर के लकड़गंज थाना क्षेत्र में पुलिस ने ऑपरेशन थंडर पॉइंट 2 मुहिम के तहत एक बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए प्रतिबंधित दवाइयों के अवैध भंडारण और बिक्री का पर्दाफाश किया। पुलिस को मिली गोपनीय जानकारी के आधार पर भवानी मेडिकल स्टोर्स शांतिनगर पर छापेमारी की गई, जहां से बड़ी मात्रा में नशीली व प्रतिबंधित दवाइयां जब्त की गई। जब्त दवाइयों में विभिन्न कंपनियों की दवाई तथा कोडिन युक्त ओनरेक्स कप सिरप जैसी दवाएं शामिल है। अनुमानित बाजार मूल्य लगभग लाखों रुपए बताया गया। दुकान संचालक उचित लाइसेंस और खरीदी से संबंधित कागजात प्रस्तुत करने में विफल रहा, जिसके बाद पुलिस ने एनडीपीएस अधिनियम सहित संबंधित धाराओं में मामला दर्ज किया। जांच के दौरान यह भी सामने आया कि दवाओं का अवैध रूप से संचय कर उन्हें बिना प्रिस्क्रिप्शन के बेचा जा रहा था। पुलिस ने आरोपियों को हिरासत में लेकर आगे की जांच शुरू कर दी है। पकड़े गए आरोपियों के नाम शिवेंद्र उर्फ शिब्बू श्रीनाथ वर्मा गरोबा मैदान निवासी और आमिर महमूद शेख लकड़गंज निवासी है। मामले में पहले 2 आरोपियों को पकड़ा गया है। आगे की जांच पुलिस कर रही है। याच्यामध्ये रिवा एमपी मधून 2 आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि जे अटक आरोपी आहेत त्या अटक आरोपींकडनं ही माहिती मिळाली आहे की सदर हा माल यूपी उत्तरांचल या ठिकाणावरून आणत होते आणि सदर हा माल ₹40 पर बॉटल अशा स्वरूपात या ठिकाणी मिळत होता आणि त्यानंतर ते जवळपास 250 ते 300 रुपये पर बॉटल या ठिकाणी त्याची विक्री करत होता। अशा स्वरूपाचं विराज जे रेवा एरिया आहे, रेवा जिल्हा एमपी या ठिकाणी ह्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो किंवा इलिगली ह्या कोरेक्स हे विकलं जातं। त्या ठिकाणी आम्हाला जवळपास 700च्या आसपास बॉटल आम्ही रिकव्हरी केलेल्या आहे आणि पुढील तपास सुरू आहे। 2 आरोपी पकडले, त्यामध्ये शिवेंद्र उर्फ शिब्बू श्रीनाथ वर्मा आणि आमिर महमूद शेख असे गरोबा मैदान या ठिकाणचे आहेत आणि हे लोक त्या ठिकाणावरून हे बॉटल्स विकत घेत होते आणि त्या ठिकाणी थांबत होते आणि तिथून हा व्यवसाय चालवत होते। त्यांच्याकडून ह्या बॉटल्स रिकवर केलेल्या आहेत। अजून जवळजवळ 700 बॉटल रिकवर झालेल्या आहेत आणि सदर आरोपी हे जवळपास उत्तरांचल ह्या एरियातून हा माल खरेदी करत होते आणि या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून जे लोक दारूऐवजी किंवा नशेसाठी या कोरेकचा वापर केला जातो। आरोपीकडून सगळा टोटल मुद्देमाल जवळपास 10 लाखाचा मुद्देमाल आपण आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे आणि ऑपरेशन थंडर पॉइंट 2 याच्या अंतर्गत माननीय सीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे आणि अजून याच्यामध्ये नक्कीच आरोपींची वाढ होईल आणि आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी आरोपींपर्यंत पोहोचू। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।